नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आता हो का आम्ही आत्ताच शाळेतनं निघलोय, तर आत्ताच आमची शाळा सुटली. तर हो का माझ्या भावाने ID कार्ड तुटलंय त्याचं, तर आता जोडितोय मी. ही जोड तशी आहे ना म्हणून मी जोडितोय. आणि हो का आज आज आमच्या हे गावाचा बाजार आहे, शनिवार आहे ना, मग बाजार आहे. तर सांगा आज शनिवारचे कोणत्या कोणत्या गावाचा बाजार असतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हो का इथं किती गाड्या चालल्या तर, आणि हो का हे कोणता हे रोड नवा चाललाय. आत्ताच सकाळी आम्ही आलतोच का तेव्हा असा नव्हता हे रोड, म्हणजे ह्याच्यावर हे हातरलेलं नव्हतं गोण्या. आत्ताच हे हातरल्यात गोण्या. तर ना इथं किती गर्दी बघा हो का, कसं किती हो का बसमध्ये अडकली. तर बघा असं चलते तर हो का साईड स्ट्रीटला दुकान आहे. तर इथं हे कोणता रोड आहे ते बी तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का, नक्की सांगा कमेंटमध्ये. तर हो का आता आम्ही चाललोय घरीपर्यंत. मध्ये ट्रॅफिक आहे बरंच, थांबलोय त्यामुळं. तर हो का मित्रांनो, 10-15 मिनटं झाले तरी हे चालतं ट्रॅफिक हाताना. किती मोठं ट्रॅफिक आहे बघा तुम्ही. ट्रॅफिक इथं लई झालं. एक चुकीची गाडी इथं आली की, म्हणजे मोठी गाडी आडवी घुसली की लगेच सगळंच ट्रॅफिक सुरू झालं. बघा तुम्ही किती मोठं ट्रॅफिक आहे. समोरून दिसतंय एक मोठी गाडी आहे आणि साईड स्पीडने दिसनाच लई, म्हणजे असं सगळीकडून हे गुंतलंय असं ट्रॅफिक. हे आम्ही आलोय आता शाळेत ना, आणि अशी कुठं पण गाडी लावतात ना, डायरेक्ट जातात आणि कुठं पण लावून येतात. त्यामुळे जास्तच ट्रॅफिक. बघा आता हो का हा ट्रॅफिक व्हायला लागलाय सुरू. हो का चालल्या इकडून गाड्या. ही बस चालली, आता बस चालली चाललो आता. आणि आता घरी चाललोय तर आता सध्या. तर तो आता चाललो पुढं थोडी जायला लागल्या. किती गर्दी ट्रॅफिक एकदम ना, जसं काय की शिफ्टीतच आपण इतकी गर्दी इथं गावात. असंच असतं दर शनिवारी, असंच होतं आमच्या इथं. अरे सांगा बरं का कोणतं गाव आहे ते, नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये कोणतं गाव आहे असं. चला आता जाऊ तर आपण. चला आपण चाललो. हो का तर मित्रांनो आता म्हणजे सगळे ट्रॅफिक हे झालंय. 15-20 मिनटं झाले ट्रॅफिक हटतच नव्हतं. आता जाऊन हटलंय मग रस्त्याचं काम चालू आहे ना. हा परत त्यातले हे रस्त्याचं काम चालू आहे. हो का इथं रस्ता बनलाय आणि हे आहे का बनतोय अजून रस्ता. त्यामुळे अजून म्हणजे एकाच जागे सगळ्या गाड्या आल्या ना, म्हणजे एकाच ह्याच्यात जाणारे बी आणि येणारे बी ती एकाच ह्याच्यात आल्यामुळे सगळं ट्रॅफिक जमायला लागले. तर मित्रांनो का हे सरकारी दवाखाना नाही आणि ह्याचं अजून काम चालू आहे. अजून काम झालंच नाही पूर्ण. हो का दिसा नाही बी इतकं मोठा आहे, लय मोठा आहे बघा सरकारी दवाखाना. तुम्हाला दाखवतो बरं का, थोडंसं पुढे गेलं का मग दिसला तर दाखवतो. हा जायचं ते दवाखाना गेला तिथं मध्ये ट्रक आलती बरं का एक मोठी, म्हणून दिसलाच नाही. आणि मोठा झालाय आता, मोठा म्हणजे बरंच काम झालंय त्याचं. म्हणजे बरंच काम झालंय, 1-2 वर्षापासून चालू होतं ती. बरंच काम झालंय त्याचं आता. अजून बी बरंच राहिलंय काम, कलरचं काम ते राहिलंय. तर हो का आता तुम्हाला बाजारातली गर्दी दाखवतो बरं का. हे कॅमेरा हे तर हो का किती म्हणजे किती गर्दी. हो का इथं सगळीकडं असं रोड म्हणजे इथं रोड इथं ना रोडलाच बसतात माणसं आणि ना हे असे येते हे करते. किती कष्ट करतात. हा परत ना त्यांचं सकाळी येतात ते परत, आणि 5-5:30 वाजता जात येतं. आणि ना त्यामुळे हे आता तुम्हाला माहिती काय, आता ना 1-2 दिवसांनी ना संविधान दिन बी आहे, म्हणून सुद्धा इथं गर्दी असते. तर हो का पुढं बघायचं का पुढं किती ट्रॅफिक आहे बघा. हो का किती म्हणजे किती गाड्या आल्यात अशा इथं. आज ना गाड्याच लय, म्हणजे आज गर्दीच लय असती. तर हो का इथून असं वळून घरी जाणार इथं. आता जाऊ. तर मित्रांनो परत ट्रॅफिक बघा. आता इथं बी लय मोठं ट्रॅफिक झालंय तुम्हाला दाखवतो. हो का इथं किती गाड्या आल्यात. हो का लय गाड्या आल्या, ट्रॅफिक आहे बघितलं का. किती गाड्या आल्या, सगळे तोंडाकडेच बघितलं बघा सारखे. मोबाईल धरला का त्यांच्याकडलं की असं तोंडाकडे किती आहे इथं पुढं. तर 1000 लोक काय करोडो लोक पुढे असेल तरी आपल्याला कॅमेरा हातात सुटलं नाही पाहिजे, मग कॉन्फिडन्स वाढतो कुठल्या गोष्टी. हे ऊसाचं दुकान आहे बघा. आता उन्हाळा आलाय जवळ म्हणून ऊसाचं दुकान हे हा रसवंती ते ऊसाचं दुकान हे केलंय, ऊसाच्या रसाचं. आहे का आता आम्ही घराकडे चाललोय तर जवळच आलाय, आता थोडंच राहिले. ही शाळा आहे का आमच्या घरापासून ना 6 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे रोज 6 किलोमीटर ये जा करावं लागते. आणि सगळं होतं ना 25 किलोमीटर होतं जवळजवळ सगळं येऊन जाऊन. म्हणजे एकदा शाळेत जायचं, एक यायचं, परत म्हणजे न्यायला यायचं, परत जायचं, परत घरी. असे ना 25 किलोमीटर होतं रोज. 25 किलोमीटर जावं लागतं. आणि आता ना आम्ही घरी चाललोय तर आज शनिवार आहे ना, त्यामुळे आज गर्दी होती.
नाही तर अशी रोज नसती गर्दी. तर आता हो का हे माहिती का ह्याला का तुम्हाला हे नाव सांगा बरं का कमेंटमध्ये, ह्याला काय म्हणतात. अशा साईडला दिसतंय का बॅरियर हो का त्यात झाडं लावले. तर आमच्या इकडचे सगळे झाडं तर असे हे खाऊनच घेतले, तर गायांनी शेळ्यांनी खाऊनच घेतले. तर तसं आणि हे तर कोण हे बी करीत नाही, सेफ्टी बी घेत नाही याची कोण. तर मित्रांनो आता आम्ही घरी जवळ पोहोचलो होतो. काही मागं दिसतंय का हे चौक आहे, देवीचं मंदिर. हे लक्ष्मी आईचं मंदिर आहे इथं. हे छोटंसंच मंदिर आहे. आणि हो का इकडं ना नगर परिषद आहे बघा. ह्यो रस्ता तिकडे जातो. परत ह्या आधी ना ते आम्ही आता सरळ आता घराकडे चाललोय. जवळच आलंय आता घर, थोडंच राम राहिलंय. आणि सांगा बरं का आधी अजून एक हा जे आहे का ह्यो तुम्ही हा ना सरळ हो का हा मला काय ते एक दाखवतो इकडे. रोडच्या कडेने बघा इथं काय चालू आहे. हो का इथं डोंबेराचा खेळ चालू आहे. हो कशी करते हो का. किती गरीब परिस्थिती असते यांची. पैसे हा ना किती त्यांना करावं लागतं. पैसे कमवण्यासाठी काही बी करावं लागतं माणसाला. म्हणजे त्यांची परिस्थिती बी एवढी नाही ना अशी. पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्यासाठीच ना मग त्यांना ही काम करावं लागतं ना त्यासाठी. मग आपल्याकडे तर सगळंच आहे, तर आपण शिक्षण तर चांगल्या प्रकारे घेऊ शकतो ना, है की नाही. हा लक्ष देऊन अभ्यास करू शकतो. पण त्यांचे हे असतं त्यांना मग असंच अख्खं जीवन त्यांचं ह्याच्यातच जातं. तरी पण ते कष्ट करायला मागं पुढे बघत नाहीत ना. इमानदारीने पैसे कमवून स्वतःच आयुष्य जगतात ना, है की नाही? आणि लय मोठं दुकान आहे. कांदा मार्केट. हा कांदा मार्केट आहे. त्याचं नाव काय बघा जहीरा ट्रेडर्स आहे. आणि हो का इथं भांगाराचं दुकान आहे. आमचं घर जवळच आला आता. तर आम्हाला घर बी दाखवतो तुम्हाला आमचं कसं आहे. हो का ही समोरचं दिसतंय का. हो का ही पांढरं वालं. हो का ही वालं. हो का हे आहे का समोरचं घर. हे पांढरं सगळ्यात पहिलं घर ते आमचं घर आहे. कसं वाटलं तुम्हाला घर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आता आम्ही चाललोय घराकडं. तर चला आता आपण घरी जाऊन ना लगेच हे करू. तर चला आता मित्रांनो आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आताच आम्ही घरी आलो होतो. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असता या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि अजून एक गोष्ट बरं का, मी ना तुम्हाला ना कधीतरी ना आमची शाळा बी दाखवण्याचा प्रयत्न करीन एका व्लॉगमध्ये. तर ना तुम्ही या व्हिडिओला आवडली ती शाळा तर लाईक करा. आणि आजचा कसा व्हिडिओ वाटला ते बी सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले आणि इंटरेस्टिंग वाटत असले तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता चला तर आता एक सांगायचं तुम्हाला. हो का आत्ता माझा भाऊ उठलाय. सगळे गेलेत घरात, फक्त हे एकटाच राहिलाय. एकदम लास्टला उठतो बाबा ह्यो. तर आज तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. कमेंट नक्की करत जावा. कमेंटमध्ये तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. तर ना आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. बाय बाय. आणि ना ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि आम्हाला सपोर्ट करा बरं का थोडा.